नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी कॅम्पस या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा आपला पहिला प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फूल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतिशीलतेचे प्रतीक मानले जाते? तर याचं अचूक उत्तर आहे अनियमित फूल हे सपुष्प वनस्पतीमध्ये प्रगतिशीलतेचे प्रतीक मानले जाते. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात. वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील कोणता घटक महत्त्वाची भूमिका पार पाडतो? तर याचं अचूक उत्तर आहे हरितलवक. ऑप्शन बघा, तंतुकणिका, लयकारिका, रायबोसोम्स, हरितलवक. तर ऑप्शन क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर आहे. वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रियेत पेशीतील हरितलवक हा जो घटक आहे तो महत्त्वाची भूमिका पार पाडतो. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी कोणते वनस्पती टेरिडोफायटा या संवहनी वर्गात येत नाही? तर खालीलपैकी कोणती वनस्पती टेरिडोफायटा या संवहनी वर्गात येत नाही? तर मुसी या वनस्पती ही जी वनस्पती आहे ती टेरिडोफायटा गटात येत नाही. बाकीच्या फिलिसिनी, लायकोपोडियम, इक्वेसेटिनी या टेरिडोफायटा या गटात येतात. पुढचा प्रश्न बघा. बटाटा, बीट या वनस्पतीमध्ये अन्न साठवणाऱ्या उती कोणत्या? तर पर्याय बघा, मूलउती, हरितउती, स्थूलकोनउती, दृढउती. यापैकी ऑप्शन दिलेले फक्त 1, 1, 2, 1, 4 आणि फक्त 2. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे 1. मूलउती या काय काम करतात? बटाटा आणि बीट या वनस्पतीमध्ये अन्न साठवणाऱ्या उती आहेत. कोणत्या उती आहेत? मूलउती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पतीमधील कोणते उती सहभागी होतात? तर हरितउती या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पतीमधील हरितउती सहभागी होतात. ऑप्शन दिलेत आपल्याला, वायुउती, मूलउती, दृढउती. तर यापैकी आपलं ऑप्शन क्रमांक असणार आहे 1. पुढचा प्रश्न बघूयात आपण. डेंड्रोक्रोनॉलॉजी म्हणजे काय? तर जीवाणुसंवर्धन पद्धती, वृक्षवलय कालमापन पद्धती, जंगली वृक्षांचा अभ्यास, तृणधान्यांचा अभ्यास. तर याचं अचूक उत्तर आहे वृक्षवलय कालमापन पद्धती. डेंड्रोक्रोनॉलॉजी म्हणजे वृक्षवलय कालमापन पद्धती. पुढचा प्रश्न बघा. वनस्पती कशाद्वारे वातावरणातील वायूंची देवाणघेवाण करतात? तर पानावरील पर्णरंध्राद्वारे, खोडावरील सालीद्वारे, फुलातील निदलपुंजाद्वारे की परागकणाद्वारे? तर याचं अचूक उत्तर असणार आहे पानावरील पर्णरंध्राद्वारे. वनस्पती पानावरील पर्णरंध्राद्वारे वातावरणातील वायूंची देवाणघेवाण करतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सर्व सजीवांमध्ये पेशी श्वसनाची कोणती पायरी समान असते? सर्व सजीवांमध्ये पेशी श्वसनाची कोणती पायरी समान असते असं विचारले. ऑप्शन दिलेत, पहिली, दुसरी, चौथी, अखेरची. तर आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, पहिली. सर्व सजीवांमध्ये पेशी श्वसनाची पहिली पायरी जी असते ती समान असते. पुढचा प्रश्न. पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव कोणत्या संशोधकाने दिले? तर पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असे नाव जोहान्स पुरकिंजे या शास्त्रज्ञानं काय केलं? संशोधकाने तर पेशीतील तरल द्रव्याला प्रद्रव्य असं नाव दिलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग या शब्दात पेशीच्या कोणत्या अंगकाचा उल्लेख केला जातो? मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग या शब्दात पेशीच्या कोणत्या अंगकाचा उल्लेख केला जातो? तर प्रद्रव्य पटल या अंगकाचा उल्लेख मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग या शब्दात प्रद्रव्य पटल या अंगकाचा उल्लेख केला जातो.